पद बांधलं जातं. चेक. युवा सेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व. तदनंतर जर का आपण बघितलं तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ चौधरी तिथे उपस्थित आहेत. गोलंदाज सय्याद. फर्स्ट बॉल विकी मात्रे करीता आपण इथून मात्र पाहत आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण पॉवरफुली. तदनंतर अजून एक युवा सेनेचं दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय शरदजी गरज साहेब तथा दाभाड गावाचे प्रसिद्ध उद्योगपती आणि त्यांच्या समवेत नक्की ज्यांची जिडका गणाच्या सचिवपदी ज्यांची नुकताच नियुक्ती करण्यात आली आपल्या सर्वांचे लाडके पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. हो सिंगल इथून मात्र मिळती आहे. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. सिंगलनं धावसंख्या वधारती आहे. 2 चेंडूही संपलेत आतापर्यंत. 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चिराग सातपुतेला आणले गेले. चेक. भावाळे गावचे सुपुत्र आमचे भाचे नागेश केने यांचं सुद्धा मंचावर आगमन झाले. आपलं सुद्धा दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पद्मन गुरव यांच्याकडून कवाड बी संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद पद्मनजी गुरव साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. हो विकी मात्रे डान्स करत चेंडूला ट्रॅव्हल करतोय. असं वाटतं मैदानामध्ये जेव्हा जेव्हा बाउन्स करत चेंडू जातो ना जणू डान्स करतोय. 12 नंबरची जर्सी म्हणजे डेफिनेटली सागर बोंबे त्याला आपण पाहताय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. याही वेळेला या चेंडूवर धाव कन्वर्ट होईल. 3 अंकावर धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. सिंगलला खेळ आता मात्र जारी ठेवलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्याद. ओहो स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ षटकार. नक्कीच इथे मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या षटकाराच्या वरतीनं 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. आम्ही आधी म्हटलं की सिंगल हिंदुस्थानाचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, मराठी माणसाला ताट मानेने जगवायला शिकवणारे व्यक्तिमत्व. अर्थातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, ही मुंबई आपली आहे आपली आणि ते आवाजही आपलाच हवा. आणि निश्चित रूपानं त्याच मुंबईची लाईफलाईन लोकल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल सारखा खेळ इथे मात्र जारी होता. षटकार पाहायला मिळाला विकी मात्रेच्या आपण बॅटमधून जर का बघितला आणि तदनंतर जर का बघितलं तर षटकारानंतर धावा किती कन्वर्ट होत आहेत तर धावा इथून मात्र कन्वर्ट होत आहेत. 1 एकरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 10 या अंकावर. निश्चित रूपानं मुख्य मंचावर आपण इथे मात्र पाहत आहे संदेश श्रीपत वघारे सर, अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी ग्रामीण, अर्थातच तेही उपस्थित आहेत. वेलकम साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. BRPL भिवंडी रुरल प्रीमियरचे शिल्पकार सुद्धा त्या सर्वांच्या स्वागतासाठी हा चेंडू सरळ चाललाय भिनारकरांच्या भेटीला आला. इथे मात्र भगवा करंडक मधील भगवा षटकार 6. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. चांगली बॅटिंग आहे. दोन्हीही संघ ताकदवान इथे मात्र संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण इथे मात्र 12 संघांनी आजच्या दिवसामध्ये इथून मात्र 2 मिनिटं सर. ओके ओ टू कॉम्बॉक्स. आपण जाऊया मुख्य मंचाकडे. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे हे गरजेचं आहे. जी संस्कृती भारतीय संस्कृती आणि तिचं जतन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आजचे आपले पाहुणे सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचा इथे शाही सन्मान होतोय. मी राजेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख हिवाली यांना विनंती करतोय की सन्माननीय राजूभाऊ चौधरी साहेब, डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचा शाही सन्मान, माईची साल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय राजूभाऊ चौधरी यांचा इथे शाही सन्मान होतोय. त्याच्यानंतर आमचे दुसरे मान्यवर शरद गरज साहेब यांचा सुद्धा सन्मान होतो. मी युवा सेना शाखा प्रमुख प्रदीपजी भगत साहेब यांना विनंती करतोय की आजचे आमचे दुसरे मान्यवर शरद गरज साहेब यांचा इथे शाही सन्मान करायचे. ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्य शरद गरज साहेबांचा इथे शाही सन्मान करताना आमचे प्रदीपजी भगत युवा सेना शाखा प्रमुख. त्याच्यानंतर मान्यवर 2 दिवसापूर्वी त्यांचा एक वाढदिवस साजरा झाला असे आमचे सर्वांचे लाडके प्रभाकरजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान होतोय. मी विनंती करतोय मोहन पाटील यांना की
आजचे आपले मान्यवर प्रभाकरजी पाटील साहेब यांचा इथे शाही सन्मान करायचा आहे. मायेची भगवी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. मोहन पाटील यांच्या शुभ हस्ते या सत्कार स्वीकारताना तसेच या गावचा एक बुलंद आवाज आमचे सर्वांचे लाडके आमचे परम मित्र माननीय सन्माननीय संदेशजी वखारे साहेब यांचा सुद्धा इथे शाही सन्मान होतो. बिनार गावचे सुपुत्र मी प्रदीप भगत यांना पुनश्च विनंती करतोय की आजचे आपले मान्यवर संदेशजी वखारे एक उत्कृष्ट समालोचक ह्या परिसराचा एक बुलंद आवाज त्यांचा इथे शाही सन्मान होतोय. ही मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन माननीय सन्माननीय संदेशजी वखारे साहेब यांचा इथे शाही सन्मान होताना तसेच आमचे गावचे सुपुत्र माननीय सन्माननीय प्रकाशजी पाटील यांचा सन्मान होतोय. अगदी राजूभाऊ चौधरीने जो वसा उचलला आहे आणि ते वशाला नागेश हॅलो नागेश केने आमचे बाचे आहेत यांचा सन्मान होत आहे. भावाले गावचे सुपुत्र यांचा इथे शाही सन्मान करताना आमचे राजेश पाटील त्याच्यानंतर प्रकाश पाटील यांचा सन्मान अगदी राजूभाऊंच्या खांद्याला खांदा लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरचं काम चालू आहे अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा ते सुद्धा प्रयत्न करतायत. मी प्रदीप भगत यांना पुनश्च विनंती करतोय की आजचे आपले इवाले गावचे सुपुत्र सन्माननीय मान्य प्रकाशजी पाटील साहेबांचा इथे शाही सन्मान करायचा आहे. जेव्हा जेव्हा राजू पाटलांचा आवाज त्यांच्या कानावर पडतो त्या आवाजाला साथ देणारे हे व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे लाडके प्रकाश पाटील यांचा इथे शाही सन्मान करताना आपण पाहतोय प्रदीप भगत यांना. तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आपले मान्यवर आपल्या ह्या मंचावर उपस्थित झालेले आहेत. तर मी राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतोय की आई गावदेवी स्पोर्ट हिवाळी आयोजित भगवा करंडक 2024 या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्यायच्या. आई गावदेवी स्पोर्ट हिवाळी आयोजित भगवा करंडक 2024 अतिशय चांगल्या प्रकारे या टुर्नामेंटचं आयोजन केले आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच आता अशा प्रकारचं मैदान आपल्या सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्याबद्दल मी आई गावदेवी स्पोर्ट हिवाळीचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. खरं म्हणजे ग्रामीण भागात ज्यावेळेस खेळताना खेळाडूंना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं कुठेही मला वाटतं मैदान नसेल. आज ग्रामपंचायत निंबवलीच्या मार्फत निंबवलीच बिनार यांच्यामार्फत त्यांनी खूप चांगलं असं आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना हे स्टेडियम उभारून दिलेलं आहे. त्याचं काही दिवसाचं मला वाटतं भाडंसुद्धा द्यावं लागतं. पण अशा ग्राउंडवर खेळताना भाडं गेलं तरी काही वाटत नाही कारण अशा मैदानावरच खेळाडूचं खरं खेळ बघायला मिळतो. खरोखर मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. अगदी मोलाचे 2 शब्द आमचे मान्यवर डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मुखातून आपल्या कानावर पडले. न चुकता या स्पर्धेला त्यांची हजेरी असते आणि आजसुद्धा अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांनी मनापासून आपले आभार. आमचे आजचे मुख्य मान्यवर या स्पर्धेपासून रजा घेताना आपण पाहतोय आणि मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी हा षटकार थेट मुख्य मंचावर आलेला आहे. खूप खूप आभारी डॉक्टर राजूभाऊ चौधरी आमचे सर्व मान्यवर यांचे मनापासून आभार. थँक्यू आदरणीय राजूभाऊ चौधरी साहेब. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत आणि त्या अनुषंगानं मुलाचं मार्गदर्शन पोहोचवलं. येस डेफिनेटली पोहोचवतोय. ओनली 2 मिनिट्स. येस धावा संख्या जाऊन पोहोचतीये 43 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 43 एक गड्याच्या मोबदल्यात. खेळाडू मित्रांची क्षमा मागतो. तुमच्यापासून आम्ही दुरावलो गेलो कारण अतिथी देवो भव या आपल्या हिंदुस्थानाची परंपरा आणि मान्यवर पाहुण्यांचं शाही सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि
त्यामुळं आम्ही तुमच्यापासून थोडंसं दुरावतोय, क्षमा असावी. धावसंख्या 43 या अंकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आकाशला इथे मात्र आणले गेले. आकाश जाधवला आपण पाहत आहे. सचिन जाधव यांचे बंधुराज आहेत. जय मल्हार. सचिन जाधव, जय मल्हार. सागर बोंबेचं षटक खूप महागडं ठरलं. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र विकी मात्रेनं अगदी सोपा झेल कुठेतरी दिला होता असं म्हणायला हरकत नाही आहे. येणं त्या चेंडूपर्यंत गरजेचं होतं बोंबेपाडा संघाला. थोडीशी दमछाक पाहायला मिळाली आणि निश्चित रूपानं धावा कन्वर्ट झाल्या. 45 45 आकडा म्हणजे कोणाचा आकडा? मी आधी म्हटलं की कॅप्टन पदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सचे इंस्टाग्रामला तब्बल 1 मिलियन फॉलोअर्स कमी झाले आणि अर्थातच रोहित मॅन शर्मा त्याचा हा जर्सी क्रमांक. ओहो हो, स्ट्रोक चांगलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत आहेत. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. आला इथे मात्र षटकार 6. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 51 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. एकावन्न या अंकावर धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार. तिसरा बॉल पुन्हा एकदा कदाचित हेलिकॉप्टर कन्वर्ट करायचा होता. विकी मात्रेच्या मनामध्ये कदाचित तसं असावं आणि म्हणूनच की काय त्या पद्धतीने प्रयत्नही केला. प्रयत्नाला थोडंसं यश येऊ शकलेलं नाहीये पण प्रयत्न चांगला होता. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. हो हो हो, ललित गुरव. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. मग ललित गुरवची ते सलग 3 चेंडू 3 षटकार म्हणायला हरकत नाही आहे. त्याचं कारण इट्स व्हाईट बॉल, कारण 5व्या आणि 6व्या चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या त्यांनी षटकार ठोकले होते. आता डायरेक्टली स्ट्राईक मिळाली आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर षटकार. मग इथे मात्र सलग 3 चेंडू 3 षटकार असं म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळतं की काय? इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या 60 या अंकावर धावफलक. 79 षटकार आतापर्यंत कन्वर्ट झालेत. पहिल्या दिवसामध्ये 79 षटकार. ही ताकद आहे कवाड अंबाडी असोसिएशनच्या त्या खेळाडूंची. एका दिवसामध्ये 79 षटकार ठोकलेत. ओहो हो, पुन्हा एकदा काय स्ट्रोक आहे, लाजवाब स्ट्रोक. षटकार क्रमांक 80 ललित गुरवच्या बॅट मधून. सर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. ललित गुरवाची खेळीची आपल्याला अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करतोय. पण ललित गुरवला एक विनंती आहे आयोजकांच्या वतीने, आपली जी ट्रॅक आहे ती खाली घ्यायची. आयोजकांची जी सूचना आली. यस, धन्यवाद. आणि निश्चित रूपानं मी ललित बद्दल सातत्याने म्हणतो, त्याच्या शरीर यष्टीबद्दल क्रिकेट खेळत असताना खूप जणांनी त्याला हिणवलं, खूप जणांनी त्याला डिवसले गेलं, टिंगल गेली. पण क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं, कारण क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध कराल तर क्रिकेट मोठं करतो. स्वतःला त्यांनी मात्र सिद्ध केलंय आणि करून दाखवलंय. भगवा कर्नाटक मधील 5 चेंडू 5 षटकार. ललित गुरव ऑन फायर. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचते 62. विजयागिरीचा 63 धावांचा आव्हान. बघूयात पार केले का बोंबेपाडा संघ. आणि देऊयात संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये. आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या कोणाच्या नावावर गेली असेल तर टीम मित कवाड बी संघाच्या नावावर. स्कोर एक्झॅक्टली स्कोर बुक बोल. नक्कीच इथे मात्र आपण पाहू शकता 72 आहे. विजयागिरीचं 73. 73 धावांचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलंय.
आधीच्या मॅचला तेवढं आव्हान मिळत गेलं होतं, आता मात्र कुठेतरी आव्हान वाढलंय. 72 आणि विजयाकरिता 73. अर्थातच आपण पाहू शकताय त्र्याहत्तर धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय. चला गेम स्पीडअप करायचंय मित्रांनो, मी विनंती करतोय. कवाड संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला बोंबेवाडा संघ आपले बॅटर पाठवून द्यायचे आहेत आपण. चला गेम स्पीडअप करायची मित्रांनो. बोंबेवाडा संघ तुम्हालाच फलंदाजी करायची या गोष्टीची नोंद घ्या. 73 धावांचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले, या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्यानंतर सूर्यदेवता ही आपली लगेच रजा घेतो, थंडीचे दिवस आहेत त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की आपले बॅटर मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे आहेत. चला गोलंदाज रेडी आहे का? कवाड संघाचा गोलंदाज रेडी आहे, गोलंदाजी रेडी आहे, क्षेत्ररक्षणी सजवले गेले, फक्त बोंबेवाडा आपले फलंदाज येणं बाकी आहे. विजयाकरिता 18 चेंडूंची आवश्यकता असेल आता मात्र. 73 73 धावांच्या आव्हानातून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. प्रदीप दादा चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. यस 2. ओहो हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी म्हात्रेला आणले गेले. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजे अर्थातच सागर, आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळाला होता तो म्हणजे चिराग. सागरच्या बॅटमधून सिंगल इथून मात्र कन्वर्ट. गोलंदाज तयार विकी म्हात्रे. ओहो हो, यावेळेस दिशा भरगटते विकीची. व्हाईट बॉल इथे मात्र डिलिव्हर होतोय. व्हाईटनं धावसंख्या 2 या अंकावर धावफलक पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू. ओहो हो, इथे मात्र फटका फसलाय की काय? जेल करीता जाईल, झेल होईल. विकेटचं पतन पहिल्या षटकामध्ये. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच डीजे राजचे प्रोप्रायटर प्रदीप दादा जबरदस्त सेवा बजावत असताना आमची प्रत्येक गोष्टीची पूर्तता. गोलंदाज तयार. ओहो हो, नेक्स्ट बॉल उडवलाय चेंडूला हवाईचं वर करून. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6.
ललितने मारलेले चेंडू अजून भेटलेले नाही आहेत, म्हणजे किती लांब चेंडू गेलेत आपण पाहू शकताय. षटकार गोलंदाज सय्यार इथे मात्र षटकातील विकी मात्रे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, आता मात्र फसवा चेंडू डिलिव्हर, झेल द्यायची होती, झेल इथे मात्र होती आहे. होईल विकेटचं पतन. फलंदाज विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. चला टीम मीटिंग नको आहे ललित. नक्कीच इथे मात्र शुभेच्छा पोहोचत आहेत. मी तुमच्यामध्ये डेफिनेटली पोचवीन. गोलंदाज तयार होतोय. ओहो हो किती दांडी गुल, क्योंकि मेरा विकी मात्रे बॉलर है पावरफुल. दांडी 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 गुल. नक्कीच इथे मात्र शुभेच्छा येत आहेत. भगवा करंडक 2024 करिता बोरपाड्यावरून. अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बंटीदादा शेळके यांच्याकडून या स्पर्धेकरिता शुभेच्छा येत आहेत. आणि खास करून बोंबेपाडा संघ आणि सागर बोंबेकरिता शुभेच्छा येत आहेत. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद आदरणीय माय फ्युचर. अर्थातच बंटीदादा शेळके आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट बघतात, बिझी शेड्यूल आहे, थोडंसं येणं ते मात्र मुश्किल आहे. पण या स्पर्धेला बघायचं आहे म्हणून BTC लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा अनुभवत आहेत. धन्यवाद आदरणीय बंटीजी शेळके साहेब. विकी मात्रे ऑन हायट्रिक असं म्हणायला हरकत नाही आहे. इथून गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज विकी मात्रे इथे मात्र तयार. बाल बाल बच गए बॅटर. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. विचार करता या 8 धावा देऊन इथे मात्र विकेटचं पतन इथून मात्र झालंय 3. नक्कीच आपण इथून मात्र पाहू शकताय 8 धावा देऊन इथे मात्र 3 गडी बाद केल्यात. म्हणजे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणूनच की काय पहिल्या षटकापासून नियुक्ती केली गेली होती विकी मात्रेची. विकी मात्रे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. जिथे जातो तिथे मात्र नंबर 1. कारण 10वी असू द्या, 11वी 12वी असू द्या, इव्हन इंजिनिअरिंगला असू द्या, सातत्यानं अभ्यासक्रमामध्येही फर्स्ट रँकला येणारा हा खेळाडू विकी मात्रे. यस, क्रिकेटमध्येही फर्स्ट रँकला येणारा हा खेळाडू विकी मात्रे. आता संजय भाई मिठाईवाले कवाड नाक्यावर जो आपल्याला शॉप पाहायला मिळतोय तिथेही नंबर 1ला तो आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जिंकण्याची सवय अगदी पहिल्यापासून त्याला लाभली आहे. इथून मात्र सिंगल मिळती आहे. सिंगलशिवाय काय मिळणार नाही आहे. बोंबेपाडा संघ तुम्हाला आता मात्र 11 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 64 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. यस गोलंदाज यार. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉल आहे, निर्धाव फेक आहे. निश्चित रूपाने आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय इट्स अ वाईड बॉल. सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या 10. असं वाटतं की कुठेतरी मात्र जवळ शिक्कामोर्तब करायला राजपडी साहेब आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत.
आम्ही आई गावदेवी, आम्ही हिवाळीकर चषक आपण इथून मात्र पाहत आहे. या चेंडूला पाडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. निश्चित रूपानं आपण जर का बघितलं तर आई गावदेवी हिवाळीकर आयोजित भगवा करंडक मुख्य आयोजक रोशनदादा आणि राजादादा यांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी सातत्याने म्हणतोय कवाड अंबाडी असोसिएशनमधली पहिली स्पर्धा आहे की जी डी ग्राउंडवर होताना आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इथे मात्र चुकी करतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4. धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. असं वाटतं कुठेतरी जवळजवळ शिक्कामोर्तब करतायत या मॅचवर किंवा त्या दिशेने आगीकूच करताना पाहायला मिळतात. इथून मात्र कवाडकर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो सर बॅट ना पुन्हा एकदा फटका होईल कन्वर्ट. सिंगलच मिळेल. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. सिंगलनं धावसंख्या વધારે जाऊन पोहोचेल 21-21. चेंडू संपलेत आतापर्यंत 5 अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. हो नेक्स्ट बॉल. अगदी अलगद फटका कन्वर्ट होतोय. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका. षटकार 6. षटक क्रमांक द्वितीय संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती. आता धावसंख्या 21 वर जाऊन वाढेल ती म्हणजे 27 या अंकावर. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. यस गोलंदाज तयार. पियुषला आणले गेले. गोलंदाज पियुष तयार. हो यावेळेस इथे मात्र डान्स करत जणू चेंडू निघालाय. सिंगल फक्त मिळेल आशा कदाचित सोडली आहे की काय बोंबेपाडा संघाने. सागर बोंबे एन्जॉय करताना दिसत आहेत कदाचित या मॅचला. एन्जॉय करून क्रिकेट खेळतात. पहिला बॉल डॉट तद्दंदा सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ. यस डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. चला जवळ शिक्कामोर्तब झालाय कारण 3 चेंडू आणि विजयाकरिता 45 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीय. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धाव फेक. 2 चेंडू औपचारिकता शिल्लक या मॅचची. निलेश सातपुते मॅच संपल्यानंतर संपर्क साधायचे. निलेश सातपुते. चला 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी या मॅचची औपचारिकता शिल्लक. फटका जरूर चांगला आहे. फटका फसलाय की काय. झेल होतोय ड्रॉप. आणि या मॅचवर भगवा करंडक 2024 मधली टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणारी टीम जर कोणती असेल तर त्या टीमचं नाव आहे अर्थातच मी स्पोर्ट्स कवाड बी. औपचारिकता शिल्लक. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल.
गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेस आपण जर का पाहताय तर सामना इथे मात्र विजय